दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला अध्यात्माची राखी, ही अध्यात्माची राखी आपल्याला आपल्या भावाला बांधायची आहे। ही का बांधायची आहे, याचे महत्त्व काय आहे, हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। बहीण भावांचं नातं हे जगातील एकदम सुंदर नातं आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे। आपण आपले बहिणी भावांचे जे काही लहानपणीच्या गोष्टी आहेत हे आपण मोठे झाल्यानंतर आपल्याला सर्वांनाच फार आठवतात। आपण त्या गोष्टींचा कधी विषय निघाल्यानंतर आपण खूप हसत देखील असतो। तर आपल्या सर्वच बहिणींना आपल्या भावाची काळजी असते, त्याचं चांगलं व्हावं, तो चांगला पोस्टवर राहावा। तो जर व्यसन करत असेल तर त्याने व्यसन करू नये, त्याचबरोबर त्याचा संसार चांगला राहावा, उत्तमाचा राहावा, त्याच्या करिअरमध्ये तो उत्तमाचा प्रगती करू दे, असं आपल्या सर्वांनाच वाटतं। तर यासाठी आपल्याला जी आध्यात्मिक राखी आहे ही आपल्याला खरेदी करून ती त्या दिवशी आपल्या भावाच्या हातामध्ये बांधायची आहे। आता ही राखी मिळते कुठे, तर ही राखी श्री स्वामी समर्थ केंद्र किंवा मठ जर तुमच्याजवळ असेल तर त्या ठिकाणी ही राखी उपलब्ध आहे। या राखीमध्ये वेगवेगळे रुद्राक्ष त्याचबरोबर मण्यांचा यामध्ये समावेश केलेला आहे आणि ही राखी पर्यावरणपूर्वक बनवलेली आहे। या राखीमध्ये जे काही मण्यांच्या साह्याने बनवलेले आहेत तर त्या प्रत्येक मणीचे महत्त्व काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। आपल्याला जी राखी घ्यायची आहे ती राखी आपण त्याचं महत्त्व त्या ज्या राखीमध्ये बांधलेले मणी आहेत याच्यावर डिपेंड करून तुम्ही ती राखी आपल्या भावासाठी घ्यायची आहे। या राख्या आहेत, ह्या 4-5 प्रकारच्या राख्या आहेत। याच्यामध्ये आपल्याला जी राखी आपल्या भावाला घ्यायची आहे ती तुम्ही घेऊ शकता। आता याच्यामध्ये जे काही मणी आहेत ते मण्यांचं महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगते। सर्वप्रथम आहे रुद्राक्ष। रुद्राक्ष हा आध्यात्मिक विकास व मनशांतीसाठी म्हणून या राखीमध्ये वापरलेला आहे। त्याचबरोबर स्फटिक क्रिस्टल, याचा वापर सकारात्मक ऊर्जेसाठी व मानसिक शांततेसाठी केलेला आहे। टायगर स्टोन मणी आहे, तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी टायगर स्टोनचा मणीचा वापर केला गेला आहे। पांढरीचा मणी, हिंसक प्राण्यापासून तसेच स्वतःचे संरक्षणासाठी हा मणी वापरलेला आहे। तुळशीचा मणी हा व्यसनमुक्तीसाठी आहे। जर तुमच्या भावाला व्यसन असेल कोणतं तर ते व्यसनमुक्त करण्यासाठी तुम्ही तुळशीचा मणी जी राखी आहे त्या राखीमध्ये, ज्या राखीमध्ये तो मणी असेल ती राखी तुम्ही खरेदी करायची आहे। त्यानंतर आहे कमळगट्ट्याचा मणी, आर्थिक प्रगतीसाठी। कमळगट्ट्याचा जो मणी आहे तो आर्थिक प्रगतीसाठी आहे। आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी भावाला तुम्ही त्यामध्ये कमळगट्ट्याचा मणी असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे। त्यानंतर आहे कवडी, लक्ष्मी प्राप्तीसाठी कवडीचा उपयोग देखील या राखीमध्ये केलेला आहे। असे मणी वापरून काही राख्या या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये केलेल्या आहेत। ही राखी आहे, ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये पर्यावरणपूर्वक केलेली आहे। ही राखी, प्रत्येक राखी ही स्वामींच्या नामस्मरणामध्ये झालेली आहे। तर तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणाहून ही राखी खरेदी करा। आता या राखीची किंमत 18 रुपयेपासून ते जवळपास 65 रुपयेपर्यंतची राखी उपलब्ध आहे। तर जी 18 रुपयाची राखी आहे त्याच्यामध्ये रुद्राक्ष, टायगर स्टोन, स्फटिक क्रिस्टल या मण्यांचा वापर केलेला आहे। त्यानंतरची पुढची किंमत आहे 30 रुपये, त्याच्यामध्ये पांढरीचा मणी, रक्तचंदन मणी, कमळगट्ट मणी वापरलेला आहे। 45 रुपयाची जी राखी आहे त्याच्यामध्ये रुद्राक्ष, पांढरीचा मणी, टायगर स्टोन मणी, स्फटिक क्रिस्टल। 35 रुपयाची राखी आहे त्याच्यामध्ये रुद्राक्ष, टायगर स्टोन मणी, कमळगट्ट मणी, कवडी आणि तुळशीचे मणी केलेला आहे। आणि 65 रुपयाची जी राखी आहे त्याच्यामध्ये रुद्राक्ष, टायगर स्टोन मणी, तुळशीचा मणी, स्फटिक क्रिस्टल असे वापरलेले आहेत। मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रत्येक स्टोनचं महत्त्व देते, तर यामध्ये आपण आपल्या भावासाठी काय योग्य आहे त्या पद्धतीची राखी घेऊन अवश्य हीच राखी अध्यात्माची आपल्या भावाला बांधायची आहे।
एक मणीचं महत्त्व मी या ठिकाणी सांगितलेलं आहे, तर त्यानुसारच तुम्हाला जी योग्य राखी वाटेल ती राखी आपल्याला घ्यायचं आहे. त्या मण्याचं महत्त्व समजून घ्या आणि तीच राखी तुम्ही खरेदी करा. अध्यात्माची राखी बांधून आपण नक्कीच आपल्या भावाला एक संरक्षणाचं कवच देत आहोत. हे संरक्षण कवच अखंड आपल्या भावाचं रक्षण करेल. स्वामी महाराज नक्कीच त्यांचे आशीर्वाद त्यांना देतील. त्याचबरोबर ही राखी आपल्या भावाच्या हातामध्ये कायमस्वरूपी 1 वर्ष पुढच्या रक्षाबंधनपर्यंत ठेवायचे आहे. जरी मणी पडले तरी तो जो धागा आहे तो धागा त्यांना ठेवायला सांगायचा आहे. स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या नात्यामध्ये पुन्हा एकदा प्रेम, जिव्हाळा, आदर नक्कीच निर्माण होईल आणि बहीण भावाचं नातं हे अतूट आणि प्रेमाचे स्नेहबंध होईल, यात तीळमात्र शंका नाही. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.